जागतिक परिचारिका दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिका हद्दीतील विविध प्रसूतिगृहांमध्ये नवजीवनाचे आगमन झाले असून दिवसभरात एकूण 7 बाळांचा जन्म झाला. परिचारिकांच्या सेवाभावी वृत्ती, तत्परता आणि मायेच्या स्पर्शामुळे अनेक मातांना सुरक्षित प्रसूतीचा अनुभव मिळाला. या विशेष दिवशी शहरातील शासकीय प्रसूतिगृहांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहात एका मुलीचा जन्म झाला. दत्ताशा प्रसूतिगृहात 2 मुलींनी जन्म घेतला, तर गावभाग प्रसूतिगृहात एका मुलाचा जन्म झाला. जिजामाता चांदणी, रामवाडी आणि सावळे प्रसूतिगृहात दिवसभरात प्रसूतीची नोंद झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जागतिक परिचारिका दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून रुग्णसेवेत दिवस-रात्र झटणाऱ्या परिचारिकांच्या योगदानाला मानवंदना देण्याचा दिवस मानला जातो. डॉक्टरांप्रमाणेच परिचारिकाही आरोग्याच्या व्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहेत. विशेषतः प्रसूती विभागात काम करणाऱ्या परिचारिका मातांसाठी आधारवड ठरतात. गर्भवती महिलांची काळजी घेणे, प्रसूतीवेळी मानसिक धीर देणे, नवजात बालकांची निगा राखणे ही अत्यंत जबाबदारीची कामे त्या निष्ठेने पार पाडतात. आजच्या विशेष दिवशी विशेष दक्षता घेत प्रत्येक मातेला योग्य उपचार आणि काळजी परिचारिकांनी दिली. अनेक कुटुंबांसाठी हा दिवस आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. काही ठिकाणी बालकांच्या नातेवाईकांनी परिचारिकांचे आभार मानत त्यांचा सत्कारही केला. कोरोना काळातही परिचारिकांनी जीवाची पर्वा न करता सेवा बजावली होती. त्या काळात त्यांच्या कार्याचे महत्त्व संपूर्ण जगाने अनुभवले. आरोग्य विभागानेही जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांच्या कार्याचे कौतुक केले. रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानत आपले कर्तव्य पार पाडत असून त्यांच्या योगदानामुळे आरोग्य यंत्रणा सक्षमपणे उभी आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.